माझ्या पतीने मला घटस्फोट दिला, कारण मी कधीच आई होऊ शकत नाही आणि नंतर त्याने दुसरे लग्नही केले. 1 वर्षानंतर त्याच्या घरात मुलाचा जन्म झाला आणि त्याने मला मुद्दाम त्याच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला बोलावले, कारण ते सर्व पाहून मला वाईट वाटावे म्हणून. मला त्याचा प्लॅन चांगलाच माहीत होता. त्यामुळे पार्टीला जाताना माझ्याकडे एक लिफाफा होता, तो मी माझ्यासोबत घेऊन गेली. जेव्हा मी वाढदिवसाला पोचली तेव्हा तो मला पाहून माझ्याकडे आला आणि म्हणाला, हे बघ, तुला घटस्फोट देण्याचा माझा निर्णय अगदी योग्य होता. आज मी एका मुलाचा बाप झालो. त्याचे बोलणे ऐकून मी हसली आणि लिफाफा त्याच्या हातात देत मी म्हणाली, हे नीट बघ. जसं त्याने तो लिफाफा बघितला त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखं झालं. माझे नाव सारिका आहे. आज माझ्या नणंदच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त घरी पूजेचे आयोजन करण्यात आले होते आणि पूजेसाठी आणलेले सामान मी दिले होते. मग काय झालं? माझ्या सासूबाईंनी ते बघितलं आणि माझ्यावर जोरात ओरडू लागली की तू त्या वस्तूला का हात लावलास? तुला एवढी छोटीशी गोष्टही समजत नाही का? प्रीतीच्या मुलाच्या वाढदिवसाचा पूजेचा सामान आहे आणि तुझ्यासारख्या वांज स्त्रीने त्याला स्पर्श केला तर ते अपशकुन असतं, किंवा असं तर नाही की तुला आपल्या नणंदचा आनंद पाहवत नाही. हे ऐकताच माझ्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. तरीही माझ्या भावना दाबून मी म्हणाली, आई, या पलीकडे माझ्याकडून काहीच बोलले गेले नाही. इतक्यात माझी नणंद प्रीती, जी माझी नणंद कमी मैत्रीण जास्त होती, मला टोमणे मारत म्हणाली, वहिनी, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. कदाचित मला आई होताना तुझ्याकडून बघवलं जात नाही. इतका अपमान सहन करून मी उदास चेहऱ्याने माझ्या पतीकडे पाहू लागली. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करत होते. असंही आमचं लव्ह मॅरेज झालं होतं. मला वाटले की तो माझ्या बाजूने काहीतरी बोलेल, पण उलट तो मलाच सांगू लागला की तू प्रीतीला तुझ्या बहिणीसारखी मानतेस, मग तू तिच्याशी असं कसं करू शकतेस? माझ्या पतीचे असे बोलणे ऐकून मी आतून पूर्णपणे तुटून गेली होती. कारण कोणतीही स्त्री आपल्या सासू आणि नणंदचे बोलणे सहन करू शकते, पण तिचा स्वतःचा पती, ज्याला तिने आपले सर्वस्व मानले होते, ज्याच्यासोबत तिने 7 जन्म जगण्याची शपथ घेतली होती, असे काही बोलले तर ती बाई काय करू शकणार? मी रडत रडत स्वयंपाकघरात काम करू लागले. वांज असल्यामुळे पूजेच्या साहित्यातही हात लावता येत नव्हते. पण सून या नात्याने घरातली सर्व कामाची जबाबदारी माझ्यावर होती. मी विचार करू लागली की जर मी आई होऊ शकत नाही तर यात माझा काय दोष? आई होणे किंवा न होणे हे स्त्रीच्या हातात थोडी ना असते. माझ्या सासूबाई एका शाळेत शिक्षिका होत्या. माझ्या नणंदने लॉ केले होते आणि माझे पती इंजिनियर होते. मला आश्चर्य वाटते की अशा सुशिक्षित लोकांचे विचार इतके पारंपरिक आहेत की फक्त पूजेच्या वस्तूंना स्पर्श केला तर ते अपशकुन बनते. सागर आणि मी ऑफिसमध्ये पहिल्यांदा कसे भेटलो ते मला अजूनही आठवते. ऑफिस जॉईन करून अजून काही दिवस गेले होते. एके दिवशी मी ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देत होती आणि बॉससह तिथे बसलेल्या सर्व लोकांनी माझ्या प्रेझेंटेशनचे खूप कौतुक केले. सागरनेही. तो माझ्या प्रेझेंटेशनने खूपच प्रभावित झाला. सागरनेही माझे कौतुक केले. माझ्या सादरीकरणाने तो खूपच प्रभावित झाला. एकाच ऑफिसमध्ये एकत्र काम करत असताना आम्ही दोघेही कळत नकळत प्रेमात पडलो. मी माझ्या घरच्यांना सांगितल्यावर त्यांनीही या नात्याला होकार दिला आणि आमचे लग्न झाले. माझे सासू सासरे आणि नणंदचा स्वभाव खूप चांगला होता. इतका चांगला पती मला मिळाला म्हणून मी स्वतःला खूप भाग्यशाली समजत होती. सागरने मला आधीच सांगितले होते की लग्नानंतर 2-3 वर्षापर्यंत मला मूल नको आहे. आधी मी आयुष्याचा आनंद घेईन आणि मग मुलाची जबाबदारी घेईन. आणि त्यामुळेच कदाचित घरच्यांनीही मुलाबद्दल 2-3 वर्ष काहीही सांगितले नाही. मात्र लग्नाला 5 वर्ष उलटताच घरच्यांनी टोमणे मारायला सुरुवात केली. माझे कुटुंबीय आणि नातेवाईक मला माझ्या पाठीमागे वांज म्हणू लागले. मला मूल होत नव्हते, त्यामुळे सागरसुद्धा मला आधी काही बोलला नाही.
पण आता तो पण माझ्याशी नीट बोलत नव्हता. तो माझ्याशी फक्त काम होईपर्यंत बोलायचा. असे वाटतही नव्हते की आम्ही पती पत्नी आहोत आणि एकाच घरात राहतो. पण माझे दुःख मी सांगू तर कोणाला सांगू आणि कोण समजून घेणार. आज आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली. मी विचार करत होती की आज सागर नक्कीच त्याचे मौन तोडेल आणि मला शुभेच्छा देईल, म्हणून मी त्याला त्याच्या आवडीचा नाश्ता दिला. पण त्याने शांतपणे नाश्ता केला आणि एक शब्द न बोलता शांतपणे ऑफिसला निघून गेला. सागर ऑफिसमध्ये गेल्यावर मी ऑफिसमध्ये फोन केला आणि मला बरे वाटत नसल्याचे सांगून सुट्टी घेतली, कारण सागरला एक छान सरप्राईज देता यावे म्हणून. पण सागरने मला एकदाही विचारले नाही की तू सुट्टी का घेतलीस, का तुला बरे वाटत नाही. मी रात्रीच्या जेवणासाठी पालक पनीर, कोफ्ता करी आणि इतर अनेक गोष्टी तयार केल्या. बेडरूमला सुंदर फुलांनी आणि मेणबत्त्यांनी सजवले आणि त्याच्या आवडीची लाल बॉर्डरची साडी घातली. आज मला खात्री होती की सागर त्याचे मौन तोडेल आणि माझ्याशी बोलेल आणि मी त्याला मूल दत्तक घ्यायला राजी करेन. पण घरी आल्यावर त्याने माझ्याकडे एकदाही पाहिले नाही. मला वाटले की कदाचित बेडरूममध्ये जाऊन विश करेल, पण सर्व काही उलटे झाले. विश करणं तर दूरच, त्याने माझ्याकडे पाहिलंही नाही. काही वेळाने मलाच राहवलं नाही आणि मी त्याला म्हणाली, सागर, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, तेही तू विसरलास का? हे ऐकून तो म्हणाला, अरे नाही, हा दिवस विसरायची इच्छा असूनही मी विसरू शकत नाही, कारण याच दिवशी एक वांझ स्त्री माझ्या गळ्यात पडली होती. त्याचे असे शब्द ऐकून माझ्या डोळ्यासमोर जणू अंधारच पसरून गेला होता. मी माझे अश्रू थांबवत म्हणू लागली की का आपण मूल दत्तक घेऊ शकत नाही? मी तुला किती वेळा सांगितले आहे आणि किती वेळा यावर आपला वाद झाला आहे. मी दुसऱ्याचे मूल दत्तक घेऊ शकत नाही, दुसऱ्याचे रक्त घेऊ शकत नाही. मला माझे स्वतःचे मूल हवं, जे तू मला या आयुष्यात देऊ शकत नाहीस. आणि हो, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, म्हणून मी तुझ्यासाठी एक वेगळी भेट घेऊन आलो आहे. मी विचार करू लागली की जो व्यक्ती वारंवार नाही म्हणत असलेला माझ्यासाठी कोणती भेट घेऊन आला असेल. सागरने मला एक लिफाफा दिला. मी सुद्धा खूप उत्सुकतेने तो लिफाफा उघडू लागली. पाहिले तर त्यात घटस्फोटाची कागदपत्रे होती. ती कागदपत्रे बघून मला विश्वास होत नव्हता की जो व्यक्ती माझं एवढं कौतुक करायचा, माझ्यावर इतकं प्रेम करायचा, प्रत्येक प्रसंगी मला साथ दिली, आता तो एका मुलासाठी मला घटस्फोट देणार. असं वाटत होतं जणू आभाळच कोसळलं डोक्यावर. मला जोरात रडावेसे वाटले, पण तरीही मी स्वतःला सावरले आणि लगेच घटस्फोटाच्या कागदावर सही केली, कारण जेव्हा त्याच्या मनात माझ्याबद्दल प्रेम नाही तेव्हा अशा व्यक्तीसोबत राहून काय फायदा. दुसऱ्या दिवशी मी ते घर सोडले आणि सागरला तेच हवे होते. काही दिवसांनी खूप प्रयत्नांनी मी स्वतःची बदली दुसऱ्या शाखेत करून घेतली, कारण त्याच्यासोबत काम करणे म्हणजे जुन्या आठवणी ताज्या करण्यासारखे होते. अवघ्या 1 महिन्यानंतर त्याचे दुसरे लग्न झाले आणि 1 वर्षानंतर माहिती झाले की त्याला मुलगा झाला. मुलगा झाल्याच्या खुशीत त्यांनी पार्टीचे आयोजन केले होते आणि त्या पार्टीत मलाही बोलावले होते, कारण तो माझा अपमान करू शकेल म्हणून. मी पण त्या पार्टीला गेली होती. मला पाहताच तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, बघ, तुला घटस्फोट देण्याचा माझा निर्णय किती योग्य होता. मी बाप झालोय. मीही खूप विनम्रपणे त्याचे अभिनंदन केले. नंतर मी माझ्यासोबत जो लिफाफा आणला होता त्याच्याकडे देत म्हणाली की हे माझ्याकडून सरप्राईज गिफ्ट. सरप्राईज नाव ऐकून त्याला थोडे आश्चर्य वाटले, कारण आमच्या लग्नाच्या वाढदिवशी त्याने मला सरप्राईज गिफ्टही दिले होते, घटस्फोटाचे पेपर. आता ती मला काय गिफ्ट देते असा विचार करत त्याने लिफाफा उघडला आणि समोर जे दिसलं ते बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत तो पूर्ण घामाने भिजला होता, कारण त्या लिफाफ्यात त्याचा मेडिकल रिपोर्ट होता आणि त्यात स्पष्ट लिहिले होते की तो कधीही बाप होऊ शकत नाही. तो आपल्या बायकोकडे पाहू लागला आणि तिच्या झुकलेल्या नजरेने सर्व काही आरशासारखे स्पष्ट केले. मी त्याला म्हणाली
की आता तूच ठरवायचं की तुला दुसऱ्याचं मूल, दुसऱ्याचं रक्त दत्तक घ्यायचं की नाही. असं बोलून मी तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सागर आणि त्याची आई माझ्या घरी आले. दोघांनाही काहीच समजत नव्हते की काय बोलावे. मग सागर म्हणाला, तो मेडिकल रिपोर्ट? मी त्याला म्हणाली, तुला आठवतंय का, आपण दोघांनी मेडिकल चेकअप करून घेतला होता आणि काही कामामुळे तुम्ही रिपोर्ट घ्यायला जाऊ शकला नाही. मग मी एकटी गेली होती. यावर सागर म्हणाला, हो हो, आणि मग घरी आल्यावर तू म्हणालीस की तुझ्यात कमतरता आहे. मग खोटं का बोललीस? इतके दिवस तू सगळ्यांचे टोमणे का ऐकलीस? खोटं बोलायची काय गरज होती? मी म्हणाली, कारण माझं तुझ्यावर प्रेम होतं. मला वाटलं की तुला सत्य कळल्यावर तुला ते सहन होणार नाही आणि आतून पूर्ण तुटून जाशील. मी तुला अशा अवस्थेत पाहू शकत नव्हती. माझं काय, मला तर टोमणे ऐकायची सवय होती. मला या विषयावर सगळ्यांचे टोमणे ऐकायची सवय झाली होती. पण जेव्हा तू मला सांगायला लागलास तेव्हा मला ते सहन झाले नाही. सागर म्हणाला की मग मी तुला घटस्फोटाची कागदपत्रे दिली तेव्हा तू मला सत्य का सांगितले नाही? सागर, ही माझी चूक आहे की मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं, तुझ्यावर इतका विश्वास ठेवला की कोणी काहीही म्हटलं तरी तू मला एकटी सोडू शकत नाही. जेव्हा तुझं प्रेम संपलं होतं तर एकत्र राहूनही काय झालं असतं? माझ्या सासूबाई मला म्हणाल्या, आमच्याकडून चूक झाली सारिका, आम्हाला माफ कर आणि सर्व काही विसरून आमच्याबरोबर आपल्या घरी चल. तेव्हा मी त्यांना म्हणाली, विषय माफ करणे किंवा न माफ करण्याचा नाहीये, विषय स्वाभिमानाचा आहे आणि आता मी त्या घरात पाय ठेवू शकत नाही. सागर, माझं पुढच्या महिन्यात लग्न आहे आणि मी तुला ते सरप्राईज गिफ्ट दिले कारण मला बघायचे होते की हे सर्व जाणून तुला दुसऱ्याचे मूल, दुसऱ्याचे रक्त दत्तक घेतो की नाही. कारण जेव्हा मी सांगितले तेव्हा तू स्पष्टपणे नकार दिला होता. आणि यावरून एक गोष्ट दिसून येते की पुरुष नेहमीच आपले कर्तव्य मोठे असल्याचे दिखावा करतात आणि साध्या भोळ्या महिलांना नीचा दाखवायचा प्रयत्न करतात. पण कमी एका माणसातही असू शकते हे विसरून जातात आणि पुढे जाऊन अशाच प्रकारे व्यक्ती फसून जातो आणि जोपर्यंत सत्य समोर येतो तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. जो पुरुष अहंकारामुळे एका स्त्रीचा छळ करतो तिच्या मागे परमेश्वर असतो हे विसरू नका. मित्रांनो, जीवन जगताना कोणावरही अन्याय करू नये आणि जर स्वतःवर अन्याय झाला तर तोही सहन करू नये. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.